कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून दमदार असा पाऊस कोसळतोय। त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी लघु आणि मध्यम प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत आहेत। मी आता आहे कोल्हापूर शहराच्या जवळ असलेल्या कळंबा तलाव परिसरामधले आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। कळंबा तलाव हा आता ओव्हरफ्लो झालेला आहे। या कळंबा तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते वाहताना आपल्याला पाहायला मिळते। याच कळंबा तलावातून कोल्हापूर शहराचा काही भाग त्याचबरोबर कळंबा गावाला पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळे कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे कोल्हापूर शहराच्या आणि कळंबा गावाच्या देखील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटलाय असं म्हणावं लागेल। आपण बघतोय कळंबा तलाव काल रात्री किंवा पहाटे हा सगळा ओव्हरफ्लो झाल्यानंतर आता स्थानिक लोक जे आहेत ते या तलावाच्या दिशेने येतात। या सगळ्या पाण्याचा आनंद लुटताना हे सगळे लोक आपल्याला एकूणच पाहायला मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ देखील कायम आहे। पंचगंगा नदी पुढच्या काही तासामध्ये धोका पातळी देखील ओलांडणार आहे आणि त्यामुळे एकूणच नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अशा पद्धतीने जिल्ह्यातील बहुतांशी लघु आणि मध्यम प्रकल्प आता ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळे यामधून बाहेर पडणारं पाणी देखील मोठ्या प्रमाणावर ओढ्या नाल्यांद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिसळते। त्यामुळे देखील आता पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती वाढणार आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसू शकतो। त्यामुळे तुर्तास तरी कोल्हापूरवर महापुराची टांगती तलवार आहे असंच म्हणावं लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।